आता पुढच्या बातमीकडे. निवडणूक आयोगाचे अधिकारी आता राजभवनावर दाखल झालेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल आता CP राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे. सोबतच निवडून आलेल्या आमदारांची यादी देखील आता निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपालांना सादर करतील. त्यानंतर राज्यपालांकडून 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया पुढे सुरू केली जाईल. बघा, निवडणूक अधिकारी राज्यपालांना भेटणार आहेत आणि त्यानंतरच आता सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन देखील काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया आता पुढे सुरू होईल. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागलेले आहेत. त्यानंतर आता त्याची माहिती ही राज्यपालांना दिली जाणार आहे निवडणूक आयोगाकडून. सोबतच निवडून आलेल्या आमदारांची यादी देखील राज्यपालांना सादर केली जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडूनच 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढलं जाईल. बघा, आता कराडमधली दृश्य आपण बघतोय. ज्येष्ठ नेते शरद पवार विमानतळावर दाखल झालेले आहेत. साम टीव्हीने मगाशीच बातमी दाखवली की 5:30 वाजता शरद पवार माध्यमांशी बोलणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ते स्पष्ट करतील. ती दृश्य आपण बघतोय. शरद पवार कराडमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक कमी जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या आहेत. लोकसभेला त्या पक्षाची कामगिरी चांगली होती, मात्र विधानसभेला तो करिश्मा त्यांना शरद पवारांना दाखवता आला नाही. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. थोड्याच वेळात शरद पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आपण हे दृश्य बघतोय, ही कराडमध्ये दृश्य बघतोय. हेलिकॉप्टरनं शरद पवारांचं कराडमध्ये आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता शरद पवार माध्यमांशी संवाद साधतील. निकालावर शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीच्या जे काँग्रेसचे नेते असतील ते बोललेले आहेत. ठाकरे गटाचे संजय राऊतांनी तर गंभीर टीका केलेली आहे आणि आता शरद पवार काय बोलणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यामध्ये सर्वाधिक कमी जागा 10 जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या शरद पवारांना मात्र विधानसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवता आला नाही. शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती देखील ओसरलेली आहे असे सुरू मत आहे. आणि थोड्याच वेळात शरद पवार माध्यमांसमोर येणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ते बोलतील. आपण थेट जाऊया कराडमध्ये. आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात आहेत. संभाजी, आपण बघतो की सर्वांनाच उत्सुकता आहे की पवार काय बोलणार, कुठले मुद्दे असणार, कारण दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीचा. विधानसभा निवडणुकीचे काल निकाल समोर आले आणि त्यानंतर आज शरद पवार कराडला येत आहेत. ते पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधतील. या ठिकाणी ते काय बोलणार याची उत्सुकता आहे, कारण उद्या 25 नोव्हेंबर आहे, यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे. दरवर्षी 25 नोव्हेंबरला ते कराडमध्ये येतात आणि ते वेगवेगळ्या विषयावर कराडमध्ये बोलतात. आज कालच्या निकालाचे विश्लेषण करतील आणि काहीतरी वेगळी घोषणाही करण्याची शक्यता आहे, कारण शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण हे नातं वेगळं आहे. त्यामुळे कराडमध्ये नेमकी काय घोषणा करणार याची उत्सुकता आहे, कारण त्यांच्या पक्षाला मिळालेलं यश हे खूपच कमी आहे. खूप अल्प असं यश त्यांना मिळालेलं आहे. ही अपेक्षा त्यांनाही नव्हती. त्यामुळं काय बोलतील याची उत्सुकता आहे, कारण त्यांचा जो बालेकिल्ला आहे, सातारा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणचे सगळेचे सगळे उमेदवार महायुतीचे निवडून आले. त्याचबरोबर कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा आहे, त्या ठिकाणचेही सगळे उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे हा जो फटका आहे याला कशा प्रकारे ते बघतायत, कशामुळं हे सगळा निकाल लागला असावा याचं विवेचन ही शरद पवार या नक्कीच. संभाजी, आणि शरद पवार काय मोठी घोषणा करतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपण दृश्य बघतोय, हेलिकॉप्टरमध्ये उतरले शरद पवार, आता कारमध्ये बसलेत आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील. ही कराडमधील दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमध्ये आता शरद पवार आपली भूमिका मांडतील. केवळ 10 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. लोकसभेला सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट होता त्यांचा. शरद पवार आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार हेलिकॉप्टरनं दाखल देखील झाले आहेत. आपण ते दृश्य बघतोय.
शरद पवार आता बघतोय आपण पत्रकार परिषद घेणार आहेत. काय घोषणा करतात ते बघणं महत्वाचं आहे.